नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण छान चवीचा आणि कमी तिखट ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. बऱ्याच जणांना ठेचा खायला आवडतो किंवा ॲसिडिटी होते किंवा जळजळ होते किंवा तिखट लागतो म्हणून काही जण खात नाहीत. तर आज आपण खूप छान चवीचा आणि कमी तिखट तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा बनवणार आहोत. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की यामध्ये आपण थोडेसे तेल घालूया. मिरच्यांचे तुकडे केलेल्या एक वाटीभर मिरच्या घालूयात. मिरची ही कमी तिखट असलेली घ्यायची. मिरच्यांचे तुकडे करून घेतले की मिरच्या हा व्यवस्थित भाजल्या जातात आणि उडतसुद्धा नाहीत. मिरची व्यवस्थित भाजली गेल्यामुळे ठेचा हा खमंग होतो आणि खूप वेळसुद्धा टिकतो. ठेचा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. कमी गॅसवरती 2 ते 3 मिनटं छान अशी मिरची भाजून घ्यायची. मिरच्यांना थोडेसे डाग पडेपर्यंत मिरची छान खमंग अशी भाजून घ्यायची, म्हणजे ठेचासुद्धा खूप खमंग होतो. मिरची थोडीशी भाजत आल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आणि जिरेसुद्धा मिरचीसोबत थोडेसे भाजून घ्यायचे. जिरे भाजून झाले की यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे. शेंगदाणेसुद्धा ह्या मिरचीसोबत थोडेसे भाजून घ्यायचे. शेंगदाणे आणि मिरची भाजल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आणि ह्यासुद्धा एक अर्धा मिनटं भाजून घ्यायच्या. जास्त वेळ भाजून घ्यायच्या नाहीत, थोड्या वेळेस भाजून घ्यायच्या. हे सर्व भाजून झाले की आपण गॅस बंद करूया आणि हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात किंवा हा ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. पण मी येथे एका मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करून घेणार आहे. खूप असा बारीक करायचा नाही, थोडासा जाडसर ठेवायचा आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि झाकण बंद करूयात आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. खूप असे बारीक करायचं नाही, थोडेसे जाडसर ठेवायचे. आता थोडासा मिक्सरमध्ये जाडसर कसा करायचा, तर मिक्सर हा बंद चालू करायचा, म्हणजे ठेचा थोडासा जाडसर राहतो. पहा, आपला ठेचा मिक्सरमध्ये सुद्धा जाडसर असा बारीक करून झालेला आहे. यावर थोडासा लिंबाचा रस घालायचा, म्हणजे आणखी ठेचा छान लागतो. खमंग खुसखुशीत आबडधोबड असा आपला मिक्सरमधला सुद्धा ठेचा तयार झालेला आहे. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनल पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.